आज शेतकऱ्यांच्या हितासाठी मोर्चा काढण्यात आला। त्या धडक मोर्चासाठी व तसंच आपल्या या पवित्र भागामध्ये मंडल यात्रा जे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्या ओबीसी विभागाने काढलेली आहे ती आज इथे आली आणि तुम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत। राज राजापूरकर ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, चरणभाऊ वाघमारे असतील, सुनीलभाऊ भुसारा असतील, गुड्डू बोपचे असतील, अतुलशेठ बांदले असतील, इतरही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर ही यात्रा आपण सर्वजण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांना जोडण्यासाठी काढलेली आहे। भाजपचं जे सरकार आहे, भाजपचे नेते हे समाजामध्ये वाद निर्माण करून कधी मुस्लिम विरुद्ध हिंदू, कधी ओबीसी विरुद्ध मराठा, आता मुंबईच्या इलेक्शन मध्ये मराठी विरुद्ध अमराठी अशा पद्धतीचा वाद निर्माण करतात, त्याच्यावर राजकीय पोळी भाजतात। 15 ऑगस्टला नॉनव्हेज खायला द्यायचं नाही, नॉनव्हेजची दुकानं बंद ठेवायची, म्हणजे मराठी अमराठी वाद झाल्यानंतर आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा वाद करून फक्त राजकीय पोळी भाजण्याचं काम जर कोण करत असेल तर भाजपचे नेते तिथं करतात। भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या सरकारला मला सांगायचे, तुमच्या हे भेदभावाच्या राजकारणामुळे आमच्या सर्वांचं पोट भरणार नाही। भरणार आहे का? हे दोन समाजामध्ये वाद निर्माण करून सत्तेत येतात, पण सत्तेत आल्यानंतर आपली आठवण यांना येते का? मला या जिल्ह्यामध्ये कुठलं पीक सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तुम्ही सांगा। पण आपल्या धानाला जो बोनस द्यायला पाहिजे होता, ज्याचा शब्द दिला गेला होता, तो बोनस मिळाला का? सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही प्रायव्हेट नाहीतर शासकीय खरेदी केंद्रावर जिथं कुठं धान घेतलंय तिथं आम्ही बोनस देणार असं बोलले होते गेले होते। आणि मग 9 महिने झाले तरी आम्हाला बोनस मिळालं नाही। मग त्यानंतर तुम्ही सर्वांनी आंदोलनं केली, शेतकरी रस्त्यावर आला आणि मग त्यानंतर कुठेतरी काही लोकांना बोनस द्यायला त्यांनी सुरुवात केली। पण बोनस देत असताना तिथं सुद्धा त्यांनी अट टाकली की शासकीय खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी तिथं धान पाठवलं त्यांनाच आम्ही बोनस देऊ। मग अशा प्रकारे तुम्ही खोटं का बोलला आमच्याशी? हे सरकार गजनी सरकार आहे, गजनी पिक्चर बघितलाय का? कसं विसरून जातात सोयीच्या प्रमाणे, तसं हे सरकार जे तुम्हाला शब्द दिला होता धानाला तिथं बोनस देऊ विसरून गेले। कर्जमाफीचा शब्द दिला होता का नव्हता? भाषणामध्ये स्टाईल मध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते? आम्ही 7 बारा काय करू? कोरा 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 करू। मग आता तुम्ही झोपला का? कारण का तुम्ही एका बाजूला म्हणता की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, पण सरकार आल्यापासून तुम्ही साधा शब्द सुद्धा काढत नाही आणि काय म्हणतात? योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ। अहो बंधूंनो आणि बहिणींनो, आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला किती शेतकरी आत्महत्या करतायत? 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत। म्हणजे वर्षाला किती झाले? 3,500 ते 4,000। जर 4 वर्ष म्हणजे पुढच्या इलेक्शन पर्यंत हे जर कर्जमाफी करायला थांबले तर किती शेतकरी तिथे आत्महत्या करतील? 14,000 पर्यंत शेतकरी आत्महत्या करतील। मग या 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या आत्महत्येला कोण जबाबदार असणार आहे? कोण जबाबदार असणार आहे? हे भाजपचं सरकार। आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं होतं आम्ही 1500 वरनं 2100 करू, हे सरकार विसरून गेलं। तिथं विमा योजना याच्यामध्ये बदल केले। आज जो अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये आपल्या सर्वांना आला, मला तुम्ही सांगा अवकाळी पावसामध्ये आपल्या सगळ्यांचं नुकसान झालं, सरकारकडनं मदत आली का?
मागच्यांना विचारतो आली का मदत? मग का बदल तुम्ही केले? का आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला मदत करायची नाही? त्याच्याच बरोबर तुम्ही जे काय विम्यामध्ये निकष बदलले, जो अतिवृष्टी या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये होते, पूर्वी याच्यासाठी आपल्याला मोबदला मिळत होता, पण या सरकारने विमा कंपनीशी हात मिळवणी करून निकष बदलले आणि आता जो अवकाळी पाऊस नाही तर अतिवृष्टी असेल नाही तर गारपीट असेल जी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाली, त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचं आता जे नुकसान झाले त्याला तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, अशा पद्धतीचा कायदा या सरकारने दुर्दैवाने त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या बाजूचं सरकार नाही. त्यांना असं वाटतं समाजामध्ये वाद निर्माण करून आपण लय भारी मताने तिथून निवडून आलेलो आहे आणि काय म्हणतात की आमचा डीएनए ओबीसीचा आहे. मला त्यांना हे सांगायचे, वर्षाला 4000 शेतकरी आत्महत्या करतात, त्यात 30% जो ओबीसी असेल तर 1200 शेतकरी काय तिथं आत्महत्या करत नाहीत. आज जो आमचा धान उत्पादक शेतकरी आहे, ज्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये फक्त 2000 कोटी रुपयाचं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय, त्याच्यामध्ये बहुजन समाज नाही. अहो तुम्ही बहुजन समाजाच्या आमच्या या शेतकरी, कष्टकरी, युवा आणि विद्यार्थी महिलांचा जर विचार तिथं करत नसताल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आज हा धडक मोर्चा आज जो आपण सर्वांनी काढलाय, हा मोर्चा काढत असताना आम्हाला आनंद होत नाही. त्याचं मुख्य कारण आमचा शेतकरी आज अडचणीत आहे, आम्हाला दुःख होतंय आणि आज एवढ्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा इथं एवढ्या मोठ्या संख्येने लोक का आले? काय सामान्य लोक आज अडचणीत आहे. स्वतःच्या हक्कासाठी आज आम्हाला लढावं लागतंय. मला कोण मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कोणाला मुख्यमंत्री करायला निघालेत? आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्हाला काय घेणं देणं? आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याचा पोरगा जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याची मुलगी तिथं जगली पाहिजे. आता इथं 2 लोक आहेत, त्याचं नाव काय ते भाईजी आणि दिवाणजी असं आहेत का नाही? काय केलं त्या लोकांनी? काय केलं पाठपुरा आपल्या सर्वांसाठी? आज जे तुम्ही सर्वजण अडचणीत आहेत त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री साहेबांना भेटला का? दिल्ली जाऊन वाटाघाटी करता, तुमच्या अडचणी तुम्ही सोडवता, पण आमच्या या भागातल्या शेतकऱ्याच्या अडचणी तुम्ही सोडवल्या का? भेटला का तिथं त्या प्रधानमंत्री साहेबांना? आमच्या या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला अडचणीत तेवढा मात्र तुम्ही सोडा. अहो तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटता, राजकीय वाटाघाटी करता, पण आमच्या या शेतकरी, कष्टकरी या जिल्ह्यासाठी तुम्ही कधी त्या ठिकाणी प्रयत्न केलात का? अहो आमचे युवा सातत्याने काय बोलतात की अनेक वर्षांपूर्वी बीएचईएल येणार होती, बीएल येणार होती का नव्हते? मग त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला का? त्याची जमीन तुम्ही घेऊन ठेवली, पण आमच्या युवांना तुम्ही हाताला काम दिलं नाही. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी हैदराबाद पॉवर कंपनीने पण जमीन घेतली, पण तिथे सुद्धा कंपनी आली नाही. म्हणजे कुठं फक्त गाजर दाखवलं जातं, कुठेही त्या ठिकाणी आम्हाला न्याय दिला जात नाही. मी तुम्हाला सर्वांना विचारतो, आज धडक मोर्चा आहे, पण आपल्या सर्वांच्या मागण्यांनी मान्य केला नाही तर पुढच्या वेळेस चाबूक मोर्चा काढायचा, चाबूक मोर्चा. आणि कृपा करून शेतकऱ्याला मी सांगतो, अजिबात आत्महत्याच्या नादी लागायचं नाही. आपल्या हक्कासाठी आपण रस्त्यावर येऊ आणि या शेतकऱ्याला, या सरकारला आपण गुडघ्यावर आणू आणि शेतकऱ्याचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून दाखवू. तुम्हाला माहिती आहे आदरणीय पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जो अनेक अडचणी होता, आपल्याकडे पैसा नव्हता, त्यावेळेस आपण काय केलं? शेतकऱ्याची कर्जमाफी केली. अहो शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काय लागतं? वाघाचं जिगर लागतं, वाघाचं जिगर. जे आदरणीय पवार साहेब आणि या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे त्या ठिकाणी आहे. पण या सरकारमध्ये कुणी वाघ बसला नाही. विदर्भ भागामध्ये वाघ असतात असं म्हणतात, पण अहो हे सरकार लबाड लांडग्याचं सरकार आहे आणि त्यांना तुम्हाला मदत करण्याची कुठे त्या ठिकाणी जिगार नाही. त्यामुळे एकत्र येऊया आणि आपल्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढूया, एवढं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांना विनंती करतो की तुमच्या सर्वांचा बुलंद आवाज म्हणून या सभेसाठी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना ते संबोधित करतील. चरण भाऊंचं मी अभिनंदन करतो की एवढ्या चांगल्या तथ्याने तुम्ही असा मोर्चा काढला, पण पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही चाबूक मोर्चा काढाल तेव्हा याच्यापेक्षा 10 पटी जास्त हा मोर्चा झाला पाहिजे. आणि काळजी करू नका, पाऊस हा शेतकऱ्याची चांगला आहे आणि आता पवार साहेबांना सुद्धा पावसाचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतो. त्यामुळे या पावसाचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही.